मंडळी, मूळचा सांगलीचा असणारा पोरगा 24व्या वर्षी अमेरिकेत जातो आणि थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटतो। श्रीनिवास ठाणेदार असे याचं नाव असून गेल्या 45 वर्षांपासून ते अमेरिकेत राहत आहेत। श्रीनिवास हे अमेरिकेतल्या डेमोक्रॅटिक पक्षाचे काँग्रेसमन म्हणजेच खासदार आहेत। ठाणेकर हे एक राजकारणीच नाहीयेत, तर ते एक उद्योजक आणि संशोधक सुद्धा आहेत। वयाच्या 24व्या वर्षी केवळ एक सुटकेस घेऊन ते अमेरिकेत गेलेले पहिले मराठी खासदार आहेत। त्यांनी केवळ जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावरती काय काय करू शकतो याचे एक उत्तम उदाहरण सेट करून दिलंय। सांगलीचे डिग्रज हे त्यांचं गाव, जिथे आजही त्यांचं जाणं येणं होतं। डिग्रजमध्ये असणाऱ्या गणपतीच्या देवळाच्या शेजारी त्यांच्या आजोबांचं तांदळाचं दुकान होतं। शिवाय त्यांचे काही नातेवाईक आजही सांगलीत राहतात। श्रीनिवास यांच्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती। शिवाय घरची परिस्थिती हालाकीची, त्यामुळे लहानपणापासूनच हातपाय मारायला सुरुवात केलेली होती। यातूनच त्यांनी अमेरिकेत एक औषध कंपनी सुरू केली। पुढे 2016 मध्ये ती विकली आणि त्यानंतर 2018 मध्ये त्यांनी राजकारणात एंट्री केली। ते आज तिथले डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार आहेत।